कुंभ राशी 15 जून सोमवती अमावस्यापूर्वी सर्वात मोठा बदल घडणार. झोप उडवणाऱ्या या घटना घडणार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा संदेश घेऊन आले आहे जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. तुमची झोप उडेल, पण ती भीतीची नाही तर ती जाग येण्याची असेल. 15 जून अमावस्येपूर्वी सर्वात मोठा बदल घडणार आहे. झोप उडवणाऱ्या या सत्याचा उलगडा होणार आहे. जे सत्य तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होतात, ते सत्य तुम्हाला रात्र जे जागवत होते, ते सत्य तुम्हाला प्रश्न विचारायला लावत होते, ते सत्य आता समोर येणार आहे. कुंभ राशी, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही जगावेगळा विचार करता. तुम्ही बंधनात अडकत नाही. तुम्ही नियम तोडता. तुम्ही सत्यासाठी लढता. पण या स्वभावामुळे तुम्ही एकटे पडता. लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. लोक तुम्हाला वेडी म्हणतात. लोक तुम्हाला विचित्र म्हणतात आणि तुम्ही इथे आतल्या आत कुठे राहता? मनात प्रश्न घेऊन जगता. मीच का माझ्यासमोर असं का? मला कोणी समजून का घेत नाही? या प्रश्नांनी तुमची झोप उडाली आहे. तुमचं मन अशांत आहे. पण आता थांबा मित्रांनो. 15 जून ही सोमवती अमावस्या आहे. या दिवशी अमावस्या म्हणजे सोमवार, म्हणजे शिवाचा वार. अमावस्या म्हणजे अंधार, पण शिव म्हणजे प्रकाश. शिव म्हणजे सत्य. शिव म्हणजे नाश. निर्माण होणाऱ्या या अमावस्येच्या आधीच म्हणजेच 10 जूनपासून ते 14 जूनपर्यंत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पडदा आता दूर होणार आहे. या पडद्याआडच्या सत्य आता बाहेर येणार आहे आणि ते सत्य बघून तुमच्या डोळे उघडतील, तुमचं काळीज हादरेल आणि तुमच्या मनातील ओझं उतरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमचा राशीस्वामी शनी आहे. शनी म्हणजे कर्म, शनी म्हणजे न्याय, शनी म्हणजे विलंब, शनी म्हणजे एकटेपणा, शनी म्हणजे सत्य. शनी कोणालाही सोडत नाही. शनी राजाला रंक बनवतो आणि रंकाला राजा बनवतो. शनीने तुम्हाला खूप वाईट बघायला लावली, खूप परीक्षा घेतली, खूप एकटं पाडलं, खूप रडवलं. कारण शनी तुमच्याकडून तप करून घेत होता. तुमचा अहंकार तोडत होता. तुमचा खोटेपणा जाळत होता. तुमचं खोटं जगणं संपवत होता. तुम्ही विचार करता की मी सगळ्यांसाठी झटतो, पण माझ्यासाठी कोणीच नाही झटत. मी सगळ्यांना मदत करतो, पण मला कोणीही मदत करत नाही. मी सगळ्यांचं भलंच बघतो, पण माझं वाईट करतात. मी खरं बोलतो, पण सगळ्यांना खोटं वाटतं. या विचारांनी तुम्ही रात्री झोपू शकत नाही. डोळे मिटले की प्रश्न येतात, उत्तर मिळतं आणि सकाळी उठलं की चेहरा उतरलेला असतो. की ते कुंभ राशींच्या स्त्री पुरुषाने मला सांगितलं आहे की मी मित्र मानलं, त्यानेच विश्वासघात केला. मी भावाला मदत केली, त्यानेच नावं ठेवली. मी नवऱ्यासाठी सगळं सोडलं, त्याने सोडून दिलं. मी बायकोसाठी जीव दिला, त्यानं तीच जीवावर उठली. मी मुलांसाठी झिजलो, त्यानेच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला. मी समाजासाठी लढलो, समाजानेच वाळीत टाकलं. हे सगळं घेऊन तुम्ही जगत आहात आणि आता हसता पण आतून रडता, पण मनातून नाही. सण सारे करता, पण आनंदाने नाही. कारण मनात एक सल आहेच, एक प्रश्न आहेच की माझ्यासोबतच असं का? मी काय पाप केलं? माझं काय चुकलं? 15 जून सोमवती अमावस्येपूर्वी याचं उत्तर मिळणार आहे. ते उत्तर तुमची झोप उडवेल. कारण ते उत्तर तुम्ही अपेक्षित नव्हतं. ते उत्तर तुमच्या कल्पनेपलीकडचं असेल, पण ते खरं उत्तर असेल. 100% खरं असेल आणि खरं समजलं की वेदना होतील, पण नंतर मुक्ती मिळते. 15 जून नंतर ग्रह काय सांगतात ते ऐका. शनी मीन राशीत मार्गी आहे. शनी माझा झाला की न्याय होतो. शनीने जे रोखून धरलं होतं ते मोकळं होतं. शनीने जे लपवून ठेवलेलं होतं ते उघड होतं. कुंभ राशींच्या लोकांनो, शनी तुमचा स्वामी आहे आणि तो तुम्हाला त्रास देत नाही, तर तुम्हाला घडवतो. तर तुम्हाला दाखवतो की 15 जूनपूर्वी शनी तुम्हाला आरसा दाखवणार आहे आणि त्या आरशात तुम्हाला सत्य दिसेल. तुमचं सत्य, तुमच्या माणसाचं सत्य, तुमच्या नात्याचं सत्य. राहू कुंभ राशीत आहे. राहू म्हणजे भ्रम आहे. भ्रम म्हणजे खोटं, म्हणजे राहू तुमच्या राशीत आहे म्हणून तुमच्या डोळ्यावर पट्टी आहे. तुम्हाला खरं दिसत नाही, तुम्हाला खोटं खरं वाटतं.
तुम्हाला शत्रू मित्र वाटतो, तुम्हाला मित्र शत्रू वाटतो. 15 जूनपूर्वी राहूचा धूर कमी होणार आहे, कारण अमावस्येनंतर हा धूर आहे आणि मग डोळे उघडतात पडतात जाणार आहे की तू माझा मोक्ष म्हणजे शेवट केला की अहंकाराची गाठ सुटते, मोठेपणाची गाठ सुटते, खोट्या नात्यांची गाठ सुटते. 15 जूनपूर्वी तुमच्या मनातील गाठ सुटणार आहे. बुध म्हणजे बातमी, म्हणजे संवाद, म्हणजे पत्र, म्हणजे फोन. बुध राशी बदलतो तेव्हा बातम्या येतात आणि या बातम्यांमधून सत्य बाहेर येतं. तुम्ही ज्या माणसांची वाट बघत होता त्याचा फोन येईल. तुम्ही ज्या पत्राची वाट बघत होता ते पत्र देखील येईल आणि त्यात सत्य असेल. हे कडू असेल पण गरजेचं असेल. म्हणूनच 15 जून सोमवती अमावस्येपूर्वी सर्वात मोठा बदल होणार आहे आणि तो बदल बाहेरचा नाही, तर तो बदल आतला आहे. तो बदल मानाचा आहे, तो बदल विचारांचा आहे आणि तो बदल दृष्टिकोनाचा आहे. माझ्या भावंडांनो, पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या लाईकने ग्रहमान आणखी अनुकूल होतील. तिसरा सत्य कसे असेल तर ते सत्य ऐकून झोप का उडेल. ऐका आणि समजून घ्या. तुम्ही ज्याला रक्ताचं नातं मानत होता तोच तुमचा विश्वासघात करत होता. हे तुम्हाला आता कळेल. पुराव्यासकट कळेल, फोटोसकट कळेल, रेकॉर्डिंग सकट कळेल आणि ते बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. रात्र झोप येणार नाही, डोळे उघडे राहतील, पण उत्तर कळेल तुम्हाला. कळालं नाही तर आयुष्यभर फसले गेलो असतो. समजा तुम्ही ज्याला शत्रू मानत होता तोच तुमच्या पाठीशी उभा होता, हे कळेल. तुम्ही अडचणीत असताना त्यानेच मदत केली होती, हेही तुम्हाला कळेल. तुम्ही आजारी असताना त्यानेच औषधं पाठवली होती, हे कळेल. आणि ते कळाल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, स्वतःची लाज वाटेल, झोप उडेल. नंतर त्याची माफी मागून मन हलकं होईल. समजा तुम्ही ज्याला कारणीभूत ठरत होता तो निर्दोष होईल, हे कळेल. कळेल की ते कारण बाहेरच नाही, तर ते कारण तुमच्या घरातलंच कोणीतरी आहे, तेही तुम्हाला कळेल. किंवा तेही कारण तुमच्या वागण्यात आहे, हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि ते कळाल्यावर झोप उडेल. स्वतःला प्रश्न विचारा, पण नंतर बदल करा आणि आयुष्य बदला. तुम्ही ज्यावर आळ घेत होता तो आता पवित्र होता, हे कळेल. नवऱ्यावर संशय घेत होता तो प्रामाणिक होता, हेही तुम्हाला कळेल. बायकोवर चारित्र्याचा संशय घेत होता तुम्ही, ती सती सावित्री होती, हेही कळेल. मुलावर वाईट संगतीचा आळ घेत होता तो चांगल्या मार्गाला होता, हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि ते कळाल्यावर तुमचं काळीज तुटेल. रात्र रडायला, पण नंतर त्याच्या पाया पडणारे नातंसुद्धा प्रेम आहे. गरज संपली की सोडून जाणार होता आणि ते कळाल्यावर झोप उडेल. जगावरचा विश्वास उडेल, पण नंतर कळेल, बरं झालं आधीच कळालं असतं तर, नाहीतर आयुष्य बर्बाद झालं असतं. तुम्ही ज्याला टाकून दिलं होतं तेच तुमची वाट बघत होतं. आई बाबांना वृद्धाश्रमात टाकलं, ते रोज तुमची वाट बघत होते. मित्राला तोडलं, तो तुमचे यश आणि आनंदी तुम्हाला पाहत होता, हे कळेल. पहिल्या प्रेमाला सोडलं की आजही तुमची आठवण काढते, हे कळेल. आणि ते कळाल्यावर झोप उडेल. काळजात कालव होईल, पण नंतर धावत जाल आणि मिठी मारायला जाल. हे सगळं कळाल्यावर झोप उडणारच ना. रात्र डोळे उघडे राहणार, डोक्यात विचार येतील, असं कसं झालं, मला कसं कळालं नाही, मी इतका आंधळा कसा झालो, मी इतका मूर्ख कसा झालो. आणि मग रडू येईल, संताप, स्वतःची लाज वाटेल, पण नंतर शांतता येईल. कारण सत्य समजले की मनातील गोंधळ थांबतो, शंका थांबते आणि मोकळा श्वास घेता येतो. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. एका लाईकमुळे हे सध्या सहन करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. शेअर करा, शेअर करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. एका लाईकमुळे आम्हाला एनर्जी येते व्हिडिओ बनवायला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.